हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपला सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा MCA ॲडमिशन 2025 यासाठी कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते स्टार्ट झालेलं आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्म स्टार्ट झालेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला कमी मार्क आहे आणि तुम्हाला प्रवेश भेटेल का हे बऱ्याच जणांना कमी मार्क असतात आणि त्यांना ऍडमिशन पाहिजे असतं, वर्ष व्हायला जायला नको. तर असं जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी काउन्सिलिंग पण स्टार्ट झालेली आहे ग्लोबल ऑनलाईन वरती. तर तुम्हाला असं वाटत असेल माझं ऍडमिशन होणार नाही, मला कमी मार्क आहे, तर तुम्ही हे जॉईन करू शकता त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. आम्ही तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स देतो तुमच्या मार्कच्या अकॉर्डिंग. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडमिशनसाठी आम्ही हेल्प करत असतो, डॉक्युमेंट वगैरे. त्याच्यानंतर तुम्ही कुठे ऍडमिशन घ्यायला पाहिजे, पुण्यात तुम्हाला कोणत्या सिटी वगैरे मध्ये कोणता कॉलेज तुम्हाला भेटेल, ही सगळी माहिती आम्ही देतो. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत की आता जे आहे कॅप राउंड स्टार्ट झालेले आहे, म्हणजे ऑप्शन फॉर्म जे आहे ते स्टार्ट झालेले आहे. तुम्हाला कशा प्रकारे ऑप्शन फॉर्म इथे सिलेक्ट करायचं आहे ते आपण बघूया. इथे बघू शकता तुम्ही ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राउंड फर्स्ट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन. लॉग इन मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ऑप्शन फॉर्म तिथे भरायचा आहे. म्हणजे तिथे कॉलेजची लिस्ट दिली जाते युनिव्हर्सिटी वाईज, ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आहे. 27 ते 29 त्याचा डेडलाईन आहे. 29 त्याची डेडलाईन आहे. ओके, 29 तारखेपर्यंत तुम्ही भरू शकतात. त्याच्यानंतर इथे ऍक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे तुम्ही कोणता कॉलेज निवडला. त्याच्यानंतर कॅटेगरी, जेंडर रिझर्वेशन, स्पेसिफिक रिझर्वेशन, हे सगळं काही तुमच्या तुम्ही जे भरलेलं आहे तेच आहे का. तुम्हाला काही जर यामध्ये इन्फॉर्मेशन करेक्ट नाही असली तर तुम्ही तिथे ग्रेव्हियन्स वगैरे देऊ शकतात. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट जे प्रेफरन्स दिलेला आहे तर त्यानुसारच तुम्हाला जे आहे कॉलेज भेटत असतो. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स ज्या कॉलेजला दिलं तुम्ही तर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होण्याची शक्यता जास्त असते. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते कॉलेज आवडलं तर फ्रेज असं बटन असतो, तिथे तुम्हाला फीज वगैरे पण पेड करावी लागते. 800,000 रुपये फीज असते ती. ओके, रिपोर्टिंग टू द अलॉटमेंट इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड पेमेंट ऑफ फीज आफ्टर कॅप राउंड फर्स्ट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे जे आहे 2 ते 8 सॉरी 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट हे फर्स्ट राऊंडचे जे विद्यार्थी आहे ज्यांना कॉलेज भेटलेले आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तिथे कॉलेजला रिपोर्टिंग द्यायची आहे. म्हणजे तिथं जायचं आहे आणि जे आहे तिथे तुमचा ऍडमिशन कन्फर्म करायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही, seat as per 9 above must report to allotted institute for confirmation of admission. The institute shall verify the required document, upload the admission of candidate in online system through the institute login immediately, shall issue system generated receipt of confirmation admission and fees paid receipt to candidate if it is found that seat allotted to the candidate is on the false claim made in the application by candidate. Then institute shall not admit such candidate and such candidate shall arise the grievance his her login. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तिथे तुमचा नंबर लागला आणि तुम्हाला तिथे ऍडमिशन नाही दिलं तर तुम्ही क्लेम करू शकतात. इथे ग्रेव्हियन्स वगैरे तुम्ही भरू शकतात, माझं ऍडमिशन का झालं नाही वगैरे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमची ऍडमिशनची ही प्रक्रिया आता लवकरच होऊन जाईल. आता तुम्हाला कॉलेज जे आहे निवडायचे आहे आणि तुम्हाला जर यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या जे काउन्सिलिंग आहे त्याला जॉईन करू शकतात. काही फीज आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करू शकतात. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ऍडमिशनच्या टायमाला, तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे बघा. एज्युकेशनल डॉक्युमेंट बघूया आपण. 10वी-12वीच्या मार्कशीट, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मार्कशीट, ग्रॅज्युएशन डिग्री पासिंग सर्टिफिकेट, हे सगळं न्यायचं आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, जर तुम्ही
पुणे युनिव्हर्सिटीची आहे आणि तुम्ही अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेत आहे तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एंट्रन्स एक्झामचे डॉक्युमेंट काय काय आहे, स्कोर कार्ड म्हणजे तुमचा जे रिझल्ट आहे ते, त्याच्यानंतर रँक कार्ड अँड महा सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म हे तुम्हाला न्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी डॉक्युमेंट, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुमचं अवश्य आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, मायनॉरिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला जर ऍप्लिकेबल असेल तर तुम्हाला हे न्यायचं आहे तिथे. त्याच्यानंतर अदर डॉक्युमेंटमध्ये ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, डोमिसाईल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, आयडी प्रूफ जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड नेऊ शकता तुम्ही. गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय, तुमचं 2020 मध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही आता ऍडमिशन घेताय तर तुमचा 4 वर्षाचा इथे जे आहे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला ते तुमच्या कॉलेजमध्ये भेटून जाईल. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला तुमची लिस्ट कशी बघायची बघा, इथे MCAचं हे होम पेज आहे. इथे बघू शकता तुम्ही ऑल कॅन्डिडेट क्लिक फायनल मेरिट लिस्ट, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं इथे फायनल मेरिट लिस्ट इथे येऊन जाईल. हे शॉर्ट फॉर्म दिलेले आहे इथे काही आपण बघूया. इथे बघू शकता तुम्ही कॅन्डिडेटचा नेम दिलेला आहे, ऍप्लिकेशन ID आहे, त्याच्यानंतर जेंडर फिमेल इथे बघू शकता तो महाजन, साक्षी, प्रवीण. होम युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर टाईप काय आहे, महाराष्ट्र स्टेट, कॅन्डिडेट टाईप A. पर्सेंटाईल किती आहे बघू शकता तुम्ही, 99% 99, जेवढं तुमचं हाय जात असतो मेरिट. ओके, HSC डिप्लोमा मार्क, HSC किंवा डिप्लोमाचे मार्क येते ते पण यावरती पण जे आहे ठरतो तुमचा मेरिट. सगळी एज्युकेशनल जे आहे इन्फॉर्मेशन आहे, हे सब्जेक्ट वाईज मार्क आहे, मॅथचे, इंग्लिशचे. ओके, क्वालिफाईंग एक्झाम मार्क अपेअरिंग मध्ये आहे बघा, OBC कॅटेगरी. त्याच्यानंतर याचे शॉर्ट फॉर्म दिलेला आहे वरती. त्याच्यानंतर इथे बाकीची माहिती आहे बघा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही ही सगळी माहिती इथे दिलेली आहे आणि तुमचं नाव वगैरे आहे का इथे ते तुम्ही बघू शकता. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सगळी माहिती दिलेली आहे इथे. आणि तुम्हाला कशी बघायची ते तुम्ही बघू शकता. तुमचं नाव जर नसेल या यादीमध्ये तर तुम्ही जे आपलं ऑप्शन फॉर्म आहे ते भरू शकत नाही. ओके, तर तुम्ही सेकंड राऊंडला तुम्ही ऍप्लिकेबल व्हाल. सेकंड राऊंड कोणता आहे ते बघून घेऊया आपण. सेकंड राऊंड जस्ट वेट विद्यार्थी मित्रांनो, आता इथे बघू शकता तुम्ही खाली तुम्ही गेलात तर इथे सेकंड राऊंड तुमचा जे आहे 14 ऑगस्ट पासून स्टार्ट होऊन जातो. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजन वॅकंट सीट म्हणजे सेकंड राऊंड जे आहे तुमचा, सेकंड राऊंड 5 ऑगस्ट पासून स्टार्ट होऊन जाईल. 6 ऑगस्टला तुम्हाला ते रिफिल करायचं असेल ऑप्शन फॉर्म, म्हणजे कॉलेज तुम्हाला भरायचे असतात तर तुम्ही भरलेले असेल तर ते पण राऊंड दिले तर चालतं. त्याच्यानंतर सेम प्रोसेस असते. त्याच्यानंतर थर्ड राऊंड तुमचा 14 ऑगस्टला स्टार्ट होईल. त्याच्यानंतर चौथा जे राऊंड आहे ते 24 ऑगस्टला स्टार्ट होईल आणि इन्स्टिट्यूट लेवल 26 ऑगस्टला स्टार्ट होईल. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे असे 5 राऊंड होतात तुमचे. तुम्हाला जर कमी मार्क असेल तर तुम्ही योग्य कॉलेज निवडायला पाहिजे. तुम्हाला जर यामध्ये ऍडमिशन साठी तुम्हाला जर हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही काउन्सिलिंगला जॉईन करा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, इथे तुम्ही बघू शकता. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि काउन्सिलिंगला जॉईन करा. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तुमची हेल्प इथे केली जाणार आहे. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट मध्ये.